सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा। नमस्कार 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 मंडळी, मी आशिष मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा। म्हणजे आज आपण आहोत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात आणि तिथल्या तलाठी कॉलनीमध्ये आपण आज आलेलो आहोत आणि तिथल्या ह्या सगळ्या ताया आज इथे आलेल्या आहेत। क्या बात। आणि हा सगळ्या तायांबरोबर आज सोहळा सख्यांचा साजरा करणार आहे। क्या बात आहे, मजा येणार आहे, धमाल येणार आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे। मला माहिती आहे तुम्ही सगळे खेळण्यासाठी उत्सुक आहात। पहिला खेळ आपण खेळणार आहोत, ज्या खेळाचं नाव आहे हुकुमाची राणी ही। मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की येत्या 21 एप्रिल पासून संध्याकाळी 7 वाजता सन मराठी वाहिनीवर एक नवीन मालिका सुरू होते, ज्या मालिकेचं नाव आहे हुकुमाची राणी ही। 6 प्रश्न मी विचारणार आहेत आणि जी ताई जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं देईल ती असेल आजच्या या खेळाची हुकुमाची राणी आणि तिला मिळणारे सन मराठी वाहिनीकडून बक्षीस। ओके, आणि उत्तर येत असेल तर उडी मारून टाळी वाजवायची। हा, उडी मारून टाळी वाजवायची। कशी उडी मारशील ताई? उडी मारून टाळी वाजवायची। अरे बापरे, हा ठीक आहे। ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी उडी मारून टाळी वाजवायची, तिलाच उत्तर विचारलं जाणार। ठीक आहे, आणि प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जर येत असेल तर ती फोडायची नाही, तुमच्यापर्यंतच ठेवा। उत्तर सांगितलं बोललं तर तो प्रश्न बाद। ठीक आहे, आणि समजा जिने टाळी वाजवली तिला ते प्रश्नाचं उत्तर समजा आलं नाही तर ते प्रश्न पास केला जाईल। ठीक आहे, ओके। पहिला प्रश्न असा आहे की आपण सगळेच जेवण बनवत असतो, बरोबर की नाही? हा, जेवण बनवताना जे मसाले वापरत असतो त्या मसाल्यांमध्ये कुठले घटक पदार्थ असतात? 2 वाजवले, पहिल्यांदा टाई ह्यांनी वाजवलेली आहे तेव्हा आपण त्यांना आधी विचारूया। हा ताई, सांगा बरं कुठले घटक पदार्थ असतात? जिरे, हा, मोहरी, हा, हळद, हा, लाल मसाला, हा, काळा मसाला हा, आणि अंबारी मसाला। लाल मसाला त्या मसाल्यामध्ये नाही, जे काही घटक असतात पदार्थ, हा हा, हा घटक पदार्थ, पटकन कोणी बोलू नका। हा, मी लवंग. बरोबर सांगत होतात। हा हा, लवंग, मिरे, हा, विलायची, हा, इलायची, हा, जावत्री, हा, जायफळ, हा, खडा हिंग हा, आणि दगडफूल, हा, मसाला, तेजपत्ता, हा, आणखी काळे मिरे, हा, बरोबर, आणि खसखस, हा, शहाजिरे, हा, आणखी हे जिरे, हा, हा। पण क्या बात आहे, जोरदार टाळ्या। एवढे पण खूप सांगितले तुम्ही। ताईंची आताची गुणसंख्या झाली 1 आणि बाकीच्यांची 0। हा, आणि आता बघूया दुसरा प्रश्न अत्यंत सोपा आहे। दुसरा प्रश्न असा आहे, पटकन टाळी वाजवायच्या। मसाले कोणकोणत्या नावाने बाजारात मिळतात? ताई तुम्ही उडी नाही मारली त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्हाला नाही विचारता येणार। तुम्ही वाजवलीत ना टाळी? हा, व्हेरी गुड। हा, घ्या, सांगा बरं। पनीर मसाला, भेंडी मसाला, आलू मसाला, चिकन टिक्का, त्याच्यामध्ये असतं ना मसाला। बाजारात कुठल्या नावाने विशेषतः ते मसाले असतात? हा, तुम्ही टाळी वाजवली हा तर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर विचारलं जाईल, हा प्रश्न बाद केला जाईल। हा, पनीर मसाला, पावभाजी मसाला, हा, दाबेली मसाला। दाबेली मसाला कुठून आला? हो, असतो ना। दाबेली मसाला नसतो। हा, हा, खिचडी मसाला, पोहे मसाला, कढी मसाला असतो, कढी मसाला पण असतो ना। कुठले पण ताई तुम्ही सांगताय मसाले? हा, उद्या बोला चटणी मसाला, हा, शेंगदाणे मसाला, हा, हा, पटकन। हा, छोले मसाला, हा, पनीर मसाला, हा, पावभाजी मसाला, Very good. खिचडी मसाला, हा, पाणीपुरी मसाला, हा, आणि सांबर मसाला, शेवभाजी मसाला, आणखी पनीर टिक्का मसाला, पनीर मसाला एकच। हा, आणखी काजू करी मसाला। ते एक सगळी नावं घेते आहेत, पण जास्तीत जास्त नावं ह्या ताईंनी सांगितलेली आहेत, त्याच्यामुळे प्रश्नाचं उत्तर ह्या ताईंनी बरोबर दिले। त्यामुळे गुणसंख्या झाली आहे 2 आणि 0। हा, आणि आता तिसरा प्रश्न अत्यंत सोपे। उन्हाळ्यात प्यायली जाणारी 3 देशी शीतपेय ह्या ताईंनी वाजवलेली आहे। हा, हा, ह्या ताईंनी वाजवली होती। हा, सांगा। सरबत, कुठली? हा, कुठली लिंबू सरबत? सरबत, हा, नंतर ताक, लस्सी, हा, बरोबर, नंतर पुदिना सरबत, हा, कैरी पण,
सर्व प्रकारचे ज्यूस सर्व प्रकारचे ज्यूस सरबत नाही. जसं की लिची सरबत वगैरे तर उत्तर चुकलेलं नाहीये. बरोबर आहे. क्या बात आहे. 2 आणि 1 अशी आता गुणसंख्या झालेली आहे. प्रश्न असा आहे, उन्हाळ्यात येणारी 2 फळे त्यांनी टरबूज आणि आंबा. टरबूज आणि आंबा. उत्तर चुकलेलं नाहीये. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. क्या बात आहे. 3 आणि 1 अशी गुणसंख्या आतापर्यंत झालेली आहे. शेवटचे 2 प्रश्न आणि पुढचा प्रश्न असा आहे, इंद्रधनुष्यातील रंग सांगा. या ताईंनी टाळी वाजवलेली आहे. ताई टाळ्या वाजव ना पटकन. तांबडा, निळा, लाल, हिरवा, पिवळा, पारवा, जांभळा. आणि किती रंग असतात? तादा, पिहिनी, पाचा. किती रंग असतात? 7. मग 7 रंग तुम्ही 5च सांगितले. मोजले नाही. सांगा सांगा लवकर. हा तांबडा, निळा, प्रश्न निळा, प्रश्न ताना, पिहिनी, पाचा हे माहिती मला. तांबडा, निळा, पिवळा, हिरवा, जांभळा, केशरी. 5च झाले. 7 रंग असतात ना इंद्रधनुष्यामध्ये. नाही 5 कोणी केलं होतं? हा तांबडा, हा नारंगी, हा. ताना, पिवळा, हा हिरवा, हा केशरी, हा निळा, हा जांभळा हा. आणि हिरवा. 8 सांगितले तुम्ही. नाही. एक तुमच्या मनाचं सांगितलं तुम्ही. एक राहिलंय. तांबडा, हा नारंगी, हा पिवळा, हा हिरवा, हा निळा, हा नारंगी. हा. नाही थांबा. आपण ह्या ताईंना पण चान्स देऊया. त्यांना खातं उघडायला देऊया पटकन. हा. तांबडा, हा. नारंगी, हा. पिवळा, हा. हिरवा, हा निळा, हा पारवा हा. आणि केशरी. नाही केशरी नाही. जांभळा, सॉरी जांभळा. हा जांभळा. जांभळा हरकत नाही. आपण एक चान्स देऊया त्यांना आणि खाती उघडायला त्यांना प्रयत्न करूया. त्याच्यामुळे 1, 1 आणि 3 अशी गुणसंख्या झालेली आहेत. आणि शेवटचा प्रश्न बघूया कोण उत्तर देते. या ताईंनी खातच उघडलेलं नाही अजून. हा मराठी ऋतूंचे नावं सांगा. त्यांनी वाजवली आधी पहिली टाळी. हा रेडी. शिशिर, ग्रीष्म, वसंत, वर्षा. ज्यांना येते ते टाळी वाजवा पटकन. शिशिर, इतका वेळ नाही. पटापटा सांगा. शरद, हेमंत, शिशिर, वर्षा, ग्रीष्म. शरद, हेमंत, शिशिर, वर्षा. थांबा. हा. शरद, हेमंत, शिशिर, वर्षा, ग्रीष्म. दोघी राहिल्यात. टाळी वाजवा पटकन. तुम्ही नाही ना तुमचा झाला चान्स. द्या त्यांच्याकडे द्या पटकन बघूया. शरद, हेमंत, शिशिर, ग्रीष्म, वसंत आणि वर्षा. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि निर्णय तर तुमच्या समोर आहे. ज्या ताईंनी प्रश्नांची उत्तरं जास्त दिलेली आहेत त्यांना आपण देणार बक्षीस. आणि त्या ताई आहेत. क्या बात आहे. या ताई खूप खूप अभिनंदन तुमचं. जनरल नॉलेज खूप चांगलं आहे तुमचं. आपल्या आजच्या ह्या खेळाची हुकमाची राणी आहेत या ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. कितीदा म्हटलं आता सासरीच रमावं. कितीदा म्हटलं आता सासरीच रमावं. सासूच माझी आई असं मनाला समजवावं. नवरा माझा सखा, दीर झाला भाऊ, सासरे झाले वडील आणि बहीण झाली जाऊ. सगळी नाती सापडली, सगळी नाती सापडली, सगळे बंध जुळले. पण या सगळ्या गोतावळ्यात एक मात्र कळले. या सगळ्या गोतावळ्यात एक मात्र कळले. आईच्या कुशीतली ऊब आणि पाठीशी उभी बाबांची सावली हे मात्र माहेरीच राहिलं. हे मात्र माहेरीच राहिलं. आणि म्हणूनच आयुष्यात माहेरचं स्थान नेहमी उजवच राहिलं. कारण माहेर हा शब्दातच ती जादू असते. आणि माहेर म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी या तर येणारच. आणि त्यासाठी मी ताईंबरोबर त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये जाणार आहे. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. या. हा ताई तुमचं नाव सांगा. सोनिता कैलास देवरे. नीता ताई माहेर कुठलं तुमचं? माझं माहेर धुळ्याजवळचं शेलू मेथी. अच्छा. आणि सासर? सासर उतरान, एरंडोल सासर. तालुका, मग जळगाव माहेरी जिल्हा. किती वेळा जाणं होतं बरं? 6 महिन्याने. 6 महिन्यातून एकदा हो. जातातच तुम्ही हो. माहेरी. हो. क्या बात. माहेरची ओढच असते ती, हो. है की नाही? हो. काय माहेरची आठवण तुम्ही सांगा. माहेरची आठवण भरपूर आहे. पण वडील गेल्यानंतर आईने आम्हाला खूप सांभाळलं. अच्छा. मी 10वीत असताना माझे वडील गेले. आम्ही 5 भावंड, हा. 3 बहिणी आणि 2 भाऊ. अच्छा. मग त्याच्यानंतर 1 वर्ष
नोकरीला नाही म्हणत होते माझे आजोबा, ते नाही म्हणत होते तिला लावून. माझे वडील तलाठी होते, अच्छा ओके. ते तलाठी होते, त्यांच्या जागेवर लागली मग. पण 1 वर्ष असा गेला की खायला काहीच नव्हतं आम्हाला. मग याच्या त्याच्या घरी धुणं भांडी करून असे दिवस काढले. आणि आम्ही सगळे, मीच मोठी त्यांच्यामध्ये, बाकी सगळे लहान. मग आईने सगळं आम्हाला केलं. आई सर्व्हिसला लागली. मग त्याच्यानंतर आमचं सगळ्यांचं शिक्षण, सगळ्यांचे लग्न, सगळ्यांना व्यवस्थित केलं. ते आत्ता रिटायर झाली म्हणजे. अच्छा, आता आई रिटायर झाली. आईने सगळं सगळं, हो. मेहनत करून अगदी खंबीरपणे आम्हाला उभं राहून संसार उभा केला. 5 मुलांना असं पक्षी कसं त्याच्या पिलांना घेऊन बसतो, तसं आईने सांभाळला. सगळ्यांची शिक्षण पूर्ण हो केली. हो, सगळ्यांना सेटल केलं माझ्या आईने. मग एवढ्या दिवसात किंवा एवढ्या वर्षात कधी आईला कधी काय बोललात तुम्ही या बाबतीत? नाही, काहीच नाही. मग मी असे- पहिल्यांदा बोलते माझ्या मनातलं. मग आज तुम्ही या माध्यमातून काय तुमच्या आईला तुम्ही सांगाल? आईने आमच्यासाठी खूप केलेलं आहे. फक्त तिची तब्येत, तिचं आयुष्य चांगलं जावं याच्या पुढे, हीच अपेक्षा देवा पुढे ठेवते. नक्कीच ताई, तुमच्या आईला दीर्घायुष्य लाभो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुमच्या ह्या भावना आहेत ह्या तुमच्या आईपर्यंत नक्कीच हो, पोहोचतील नक्की ताई. पोहोचतील. आणि जेव्हा एपिसोड तुम्ही बघाल तेव्हा तुम्ही सगळ्यात समोर बसून हो. बघत असतील तेव्हा आईच्या पण डोळ्यातील त्या नक्कीच खूप कष्ट केले आनंदाश्रू माझे. असतील. हो हो ताई, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही बसू शकता. हो. ताई, तुमचं नाव सांगा. सरलाताई राजेंद्र पाटील, सरला ताई. माहेर कुठलं तुमचं? बनोटी, वाडी बनोटी, आणि सासर? गाळण. सासर गाळण. हो, दोघं 15-15 किलोमीटरवर आहे. अच्छा, 15-15 किलोमीटरवरती आहे. म्हणजे एक प्रत्येक महिन्यात एखादी खेप तरी असेलच माहेरी? हो, पहिले आई वडील होते तेव्हा जात होती, पण आता कसं आहे थोडं कमी झालं. आता मुलं बाळं मोठे झाले माझे, पण जोपर्यंत आई वडील राहतात तोपर्यंत मी 8 दिवसात जात होते माहेरी. आता पण भाऊ चांगले आहेत माझे, बोलवता, पण मग कसं वाटतं आई गेली म्हणजे माणसाला नको वाटतं ते, की आई पाहिजेच बा. तशा माझ्या 2 बहिणी मोठ्या आहेत, माझ्या आईच्या जागेवर आहेत. म्हणजे मी माझ्या आईला 13 वर्षात झालेली. माझ्यापेक्षा 2 भाऊ आणि 2 बहिणी मोठ्या आहेत खूप. म्हणजे आजही माझ्या बहिणी जर बघितल्या तुम्ही तर आईप्रमाणे आहेत, वयस्कर आहेत, चांगल्या. हो, आणि मला आईची ते आठवण पण येऊ देत नाही. माझी आई लवकर गेली मला सोडून. वडील होते ते पण गेले. म्हणजे माझ्या मुलांच्या लग्नामध्ये मला हौस होती की माझे वडील राहतील, आई राहील, पण नाही राहिले. त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटतं की ते पाहिजे होते, माझ्यासाठी तरी पाहिजे होते ते. अजून वाईट वाटतं मला. आणि मी सर्वात लहान होती, खूप हट्टी होती, खूप जिद्दी होती. माझ्या आईवडिलांची परिस्थिती पण खूप नाजूक होती त्यावेळेस, पण थोडं चांगलं झालं. ताई, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही बसू शकता. आणि माहेरच्या या गोड आठवणीनंतर आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता सुरू करूया मजेशीर खेळ, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. खेळाचे नियम आणि अटी आता सगळ्यांना माहिती आहेत, पुन्हा एकदा सांगत नाहीये. चला तर मग सुरू करूया, पण त्यासाठी म्युझिक प्लीज. संगतीनं माझ्या तू येशील काय, आज संगतीनं तुझ्या मिळणार नाही, तुझ्या कीर्तीची राणी मी होणार नाही. गोम संगतीनं माझ्या तू येशील काय, गोम संगतीनं माझ्या तू येशील काय. ग तुझा कापूर डोला जसं फुल्याचं डोला, माझा काळीचा घोडा त्यात मासून झालं, माझ्या प्रीतीचा सुटलाय तू. हा, पटकन लवकर. संपले. लवकर. हा, इथे. हा, लवकर. एक आहे तिथे शेवटी. बदली खुर्ची. आणि आता 3 खुर्च्यामध्ये आहेत आणि ताया आहेत 6. बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची, पण त्यासाठी म्युझिक प्लीज. उद्याची पोर उद्या बाजाराला जाम कॅश गोळा करणार आहे. तू किती विधान भाव किती विसान ही बार्गेन करणार नाही. संडे मार्केटला माझे मासोलीचा भाव राम शिकवणार हाय. संडे मार्केटला माझे मासोलीचा भाव राम शिकवणार हाय. गेल्या बाजाराला तुला तोऱ्यामध्ये मिनी प्रायव्हेट नंबर दिला. हा, व्हेरी गुड, क्या बात आहे.
आणि आता एकच खुर्ची मध्ये आहे अय्या आता एकच खुर्ची मध्ये आहे आणि ताया आहेत 3 आणि ताया आहेत 3. बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. पण त्यासाठी पण त्यासाठी म्युझिक प्लीज. त्यात आणि हे करायचं म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. आमच्या फांदीवर मस्त चाललंय 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 आमचं. हे आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं. आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताई विजेत्या झालेल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. ताई तुम्हाला मिळतंय सन मराठी वाहिनीकडून हे बक्षीस. व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन. याच आनंदात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सांगायचा उद्देश काय की भांडण हे खरं तर नेहमीच कधी वाईट आहे की नाही. भांडणाने एकतर काय होतात की मन कलुषित होतात, दूषित होतात, दुरावली जातात, दुखावली जातात. आणि आपली चुकबुल द्यावी घ्यावी या भागामध्येच आपण ही दुखावलेली मनं, दुरावलेली मनं आपण जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतो, अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. आज सुद्धा आपल्या सगळ्या ताईंमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कुणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, कशामुळे आहे, का आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. या ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ शीतल नितीन पाटील. शीतल ताई कोणाबरोबर अबोला आहे? माझ्या मावशी बरोबर अबोला आहे. मावशींबरोबर की मावशी बरोबर. मावशी बरोबर. सख्खी मावशी? हो सख्खी मावशी. आईची बहीण. मोठी बहीण छोटी बहीण आईची. छोटी बहीण. मावशी बरोबर अबोला. आणि किती वर्ष अबोला आहे? जवळजवळ 9-10 वर्ष झाले. 9-10 वर्ष झाले. काय म्हणजे 9-10 वर्षापूर्वी कसं मावशी बरोबर नातं होतं तुमचं? म्हणजे अगदी लहान असल्यापासून मावशी म्हणजे आईसारखं मावशीला जीव लावायची. मावशी पण तसेच जीव लावायची. मावशी कपडे शिवायची. तर मावशीने कोणताही मुलीचा फ्रॉक वगैरे शिवला तर मला सांगायची तू घालून दाखव. म्हणजे मावशीशी असं एकदम ओलावाचं नातं निर्माण झालेलं होतं. मग नंतर मी मोठी झाली तरी मावशी म्हणजे आमचं नातं खूप घट्ट होतं. मग नंतर आईवडिलांचं आणि मावशीचं काही मतभेद झाले. त्यावरून मावशीने माझ्याशी बोलणं सोडून दिलं होतं. मला या घटनेचा एवढा परिणाम झाला तर मला रात्री स्वप्नात पण मावशी दिसायची की बुवा मावशी माझ्याशी का बोलत नाही. मावशीने म्हणजे आईच्या जागेवर आहे. तिने माझे 2 बाळंतपण पण केले होते आईसारखे. मला खूप दुःख व्हायचं की मावशी बोलत नाही माझ्याशी. मी विचार करत राहायची. मी 2-3दा तिला फोन करून सांगण्याचा प्रयत्न केला की तुमचं आपापसात जे मतभेद आहे ते तू सोडून दे. तू त्यांच्याशी मतभेद आहे, माझ्याशी काहीच नाही. बरोबर. तिला माहिती होतं की बुवा म्हणजे हिची काही चूक नाही त्यामध्ये. पण तरी तिने माझ्याशी अबोला धरला होता. अबोला तुमचा दूर झालेला आहे. हो. मग ह्या माध्यमातून तुम्ही काय तुमच्या मावशीला सांगाल? मावशी तू पहिल्यासारखंच माझ्याशी बोल. त्या पहिल्यासारखं शितूताई असं झालं तसं झालं सर्व गोष्टी मला सांग. तुझ्या मनात जे ते सर्व मला सांगत जा. नक्कीच होईल ताई. कारण तुम्ही आज इथे येऊन तुमच्या मनातले सांगितले तर निरोप तुमच्या मावशीपर्यंत नक्की पोहोचेल. आणि नक्कीच त्या तुमच्याशी अगदी पहिल्यासारखं जरी आता थोडाफार अबोला जरी दूर झाला असला तरी पण त्या पहिल्यासारख्या अगदी व्यवस्थित शितूताई ते करतील. नक्की करतील. आणि ताई तू इथे आली असतं तुला असंच जाऊ देणार नाही. तुझी ओटी भरली जाणार आहे. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय आणि ताईंची ओटी भरायची. या संसारात रमले मी तरी माहेर आठवते. मनाला पाखरा संग ओटी भराया
पाठवते माया पित्याच्या ओढीनं लागे पदर आपणीला माहेर कसं वाटतंय? खेळ खेळून कसं वाटतंय? बक्षीस मिळून कसं वाटतंय? आणि आता घरी जाताना कसं वाटतंय? हा, व्हेरी सॅड. काय बात आहे. पण ही माहेरची हीच तर गंमत असते हे की नाही. एकदा माहेरी आल्यानंतर पुन्हा सासरी जावंसच वाटत नाही, पण आपल्या जबाबदाऱ्या असतात तर जावं लागतंच है की नाही. त्यामुळे आजच्या या भागापुरतं आपल्याला थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. भेटूया पुढच्या भागात अशी धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमाचं नाव आहे माहेर भाषणींच्या हक्काचा.